राज्यभर पाण्याची टंचाई जाणवत आहे आणि शेतकरी सामान्य वर्ग सर्व चिंतेत आहेत. या वर्षीचा मान्सून कधी महाराष्ट्रात दाखल होणार आणि देशात तो कधी सक्रिय होणार याबाबत अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांचं उत्तर घेण्यासाठी आपण पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांच्याकडे आलेलो आहोत. सर, नक्की मान्सून सक्रिय कधी होणार आहेत आणि महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार आहे? काल हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की केरळमध्ये मान्सून जो आहे तो 31 मेला दाखल होणार आहे. सरासरी तारीख जी आहे मान्सून दाखल होण्याची केरळमध्ये ती 1 जून आहे. तर यावर्षी तो 31 मेला दाखल होणार असं म्हटलं आहे आणि जे पूर्वानुमान आहे त्याला 4 दिवसाचं प्लस मायनस डिफरन्स ही नेहमी असतो. ते मॉडेलच्या आधारावरती आहे. जर 31 मेला केरळमध्ये दाखल झाला तर तो महाराष्ट्रात पुढे किती तारखेपर्यंत दाखल होऊ शकतो? अशा प्रकारचं केरळनंतर अगोदर तो केरळमध्ये दाखल होणं गरजेचं आहे आणि एकदा तो केरळमध्ये दाखल झाला की त्याच्यानंतर मग पुढच्या 24 तासात 48 तासामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे त्यावरती आधारित पुढच्या 2 दिवसामध्ये तो मान्सून उत्तरेकडे कसं सरकेल, म्हणजे केरळमधून वर मग कर्नाटका मग गोवा, तर अशा प्रकारचं पूर्वानुमान दिलं जातं. सर्वसाधारणतः प्रत्येक राज्यामध्ये मान्सून कधी दाखल होणार हे पूर्वानुमान हवामान विभाग देऊ शकत नाही, कारण त्याच्या काही मर्यादा आहेत. नक्कीच. तर यावेळीचा पाऊस जो आहे तो समाधानकारक असेल, त्याची टक्केवारी सांगायचं झालं तर किती टक्के हा पाऊस असेल? तो जो संपूर्ण देशाचा जो पाऊस आहे तो सरासरी 106% पाऊस पडणार आहे आणि आपल्याला जर का शब्दामध्ये सांगायचं असेल क्वालिटेटिव्हली तर आपण असं त्याला म्हणता येईल की तो सरासरीपेक्षा जास्त अबोव नॉर्मल रेनफॉल संपूर्ण देशामध्ये 4 महिन्यामध्ये अपेक्षित आहे. नक्कीच. तर यावेळी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे समाधानकारक पाऊस पडेल असं त्यांच्याकडून अंदाज व्यक्त केला जातोय. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.